वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार मस्के पाटील साहेब, मस्के नाईक साहेब यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या सभेला प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट गोविंद दळवी सर, या मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते मोहन राठोड साहेब, डॉक्टर कुरे साहेब, प्राध्यापक कुरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष कांबळेजी, कळमनुरीचे अध्यक्ष राजू कांबळेजी आणि या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, मला कल्पना आहे उशीर खूप झालाय, पण ही सभा करण्याच्या पाठीमागे आपला एक खास हेतू आहे। मला आज सकाळी आपले युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचा निरोप आला आणि आज ही आपली पूर्वनियोजित सभा होती, पण अत्यंत घाई गडबडीमध्ये त्यांना आज मुंबईला जावं लागलं। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 10-15 दिवसापूर्वी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची हृदयविकाराची एक एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झालेली आहे। 2 वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांची ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे। एका बाजूला बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असताना हा शिवसेनेचा एक नालायक नेता संजय राऊत बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असताना हा बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतो आणि बाळासाहेब आंबेडकरांना म्हणतो की बाळासाहेबले ताण घेऊ नका, तुम्ही आराम करा, सगळ्या महाराष्ट्र सांभाळायला आम्ही खंबीर आहेत, अशा प्रकारची बाळासाहेबांवर टीका करतो। एक मुंबईतला रोज भुंकणारा एक पत्रकार, काँग्रेसचा भाड्याचा टट्टू निखिल वागळे, हा बाळासाहेब आंबेडकर ICU मध्ये बेडवर असताना हे लोक बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतात। या लोकांना साधी सुद्धा माणुसकी नसलेल्या नीच प्रवृत्तीच्या लोकांचा आपण सगळ्यांनी धिक्कार केला पाहिजे। कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा नेता जेव्हा हृदय विकारासारख्या अत्यंत भयंकर आजाराशी झुंज देत असतो, तेव्हा एक सामान्य माणूस आपल्या शत्रूला सुद्धा शुभेच्छा देतो की लवकर बरा हो। पण या शिवसेनेच्या, भाजपाच्या, काँग्रेसच्या बदमाश लोकांनी गेल्या 15 दिवसापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली आणि त्या टीकेचं उत्तर म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी उभा आहे की येत्या 20 तारखेला या सगळ्या रानबोक्यांचा गळा दाबण्यासाठी आपण सज्ज राहा। सिलेंडरचं बटन म्हणजे काय सिलेंडरचं बटन नाही, हे दोन्ही आमदारांचा गळा दाबणारं बटन आहे ते। आता तुम्हाला मी वकील म्हणून गळा दाबा असं सांगू तर शकत नाही, पण या देशाच्या संविधानाने आपल्या प्रत्येक माणसाला, ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलेला आहे, दादागिरी केलेली आहे, ज्यांनी तुमच्या ताटातलं हिसकावून तुमच्या हक्काच्या योजना खाल्ल्यात, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सुद्धा चाटून खाणारे रानबोके या कळमनुरी विधानसभेमध्ये भटकतात। विधवा बायांचे पैसे खायचे, घरकुलाचे पैसे खायचे, रस्त्याचं डांबर खाणाऱ्या अवलादी येत आहेत। संडास बाथरूम खाल्ले तुमचे, खाल्ले की नाही खाल्ले हातावरी करून सांगा।
किती हजार मागतो ग्रामसेवक आणि सरपंच, आणि त्याने पोचले, आमदारांना पोचलेत सगळे. या सगळ्यांच्या नरड्यावर पाय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानामध्ये उभे आहेत. काय इथल्या निवडणुकीचे मुद्दे? कोणती शिवसेना असली आणि कोणती नकली, हेच आहे का भांडण दोघायचं? असली कोणती नकली, तिकडे चुलीत घाला ते तुमची असली नकली. एवढे बावळट लोक जन्माला कुठून आले मला काही कळतच नाही. ते सुप्रीम कोर्ट निकाल देत तर शिंदे गट बी पेढे वाटत, ठाकरे गट बी पेढे वाटत. अबे बावळटांनो, तुम्हाला काही आकली बिकली आहे की नाही? काही संविधानाचं एखादं काही कलम बिलम काही वाचलंय की नाही? काही सुप्रीम कोर्ट कायदे कानून काही कळतं की नाही? का नुसते खुळखुळे घेऊन फिरता? दोन्ही गट 2 वर्ष झालं यांचं नाटक चालू आहे. हे म्हणतंय माझी शिवसेना खरी, ते म्हणते माझी शिवसेना खरी. अरे इथं बसलेल्या हजारो लोकांना तुमच्या शिवसेनेचं काही घेणं देणं नाही. इथल्या हजारो लोकांना सरकारी नोकऱ्या हव्यात. इथल्या हजारो लोकांना अरे बँकांची कर्ज हवी आहेत. लोकांना गरिबीतून दारिद्र्यातून बाहेर काढा. त्या बाळासाहेब ठाकरेंनी एक नारा दिला होता, शिवसेनेचा नारा. ऐका कोणी इथं शिवसैनिक, त्याला पुढचं माहिती आहे का? त्याला बाळासाहेब ठाकरेंनी नारा दिला, शिवसेनेचा नारा 7-12 कोरा. काय नारा होता यांचा? ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, हे 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. दोघं बी बाळासाहेब ठाकरेचे राईट हँड लेफ्ट हँड असं गृहीत धरा. आता लेफ्ट हँड म्हणून विचारू नका कोण. अरे 5 वर्षे महाराष्ट्रावर बाळासाहेब ठाकरेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्य केलं. केलं की नाही? 7-12 कोरा झाला का? शेतकऱ्यांना विचारा. मग या दोघांनी वचन दिलं होतं ना, यांच्या घोषणा होत्या, जय महाराष्ट्र, करा कष्ट खामचं उष्ट. वारे जय महाराष्ट्र. ह्या शिवसेना आणि या पक्षांचं काम करून कार्यकर्ते बर्बाद झाले. 1-2 वर्षापूर्वी याच तुमच्या इथल्या आमदाराने बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली. बाळासाहेब आंबेडकरांनी एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले. त्या संतोष बांगरांना सांगा, संतोष बांगर, तुम्ही ज्यांना तुमचा नेता मानताना एकनाथ शिंदे, ते भिकाऱ्यासारखे राजगृहापुढे हात जोडून उभे असतात. एकनाथराव शिंदे राजगृहापुढे उभे असतात की नाही? हातवरी करा. बघितलं का? त्यामुळे बाकी लिंबू टिंबू लोकांना जास्त मोजण्याची गरज. तुम्ही ज्यांना नेते मानताय प्रकाश आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातले स्वतःला मंत्री मुख्यमंत्री म्हणून घेणारी माणसं राजगृहाच्या बाहेर भिकाऱ्यासारखी उभी असतात. ही ताकद आहे प्रकाश आंबेडकर. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करताना, बाळासाहेब आंबेडकरांवर बोलताना भान ठेवा. आणि तुमच्या विरोधात केस वकील हायकोर्ट मध्ये आम्हीच केलेली आहे. नंतर माफी मागावी लागली बांगरांना. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल. टीका करताना जपून केली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. एकनाथराव शिंदे सारखा एक जबाबदार नेता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रकृतीची चर्चा करतो आणि त्यांचे खालचे कार्यकर्ते अशा पद्धतीने जर चर्चा करत असतील तर मला तुम्हा सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगणार, या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मागच्या निवडणुकीमध्ये
67,000 मतं घेणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. थोड्या मतानं आपली मागच्या निवडणुकीमध्ये आपली सीट पडली. मी इथं उपस्थित सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी विनंती करेल की येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि नेहमीप्रमाणे या मतदारसंघामध्ये परत एक सपाटा चालू झालाय आणि तो सपाटा म्हणजे दारू, मटण, पैसा. या दोन्ही आमदारांना माहिती आहे मी संतोष टारफे सारख्या कपाळ करंट्या माणसाला अहो तुमचं अस्तित्वच आंबेडकरी चळवळीनं तुमचं बनवलं. तुमचं स्वतःचं अस्तित्व नव्हतं. कोणती काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तुम्हाला कुणी तिकीट द्यायच्या लायकीचं सुद्धा मानत नव्हतं. संतोष टारफे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. या आंबेडकरी चळवळीनं तुम्हाला आमदाराच्या लायकीचं बनवलं तेव्हा तुम्हाला तिकीट भेटायला लागले. त्यामुळे आज मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं बसलेल्या तमाम लोकांना विनंती करेल की आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी सर्वात जास्त या मतदारसंघात कशाचा वापर चालू आहे? पैशाचा. इथं बसल्यात लाडक्या बहिणी पोचले का बाबा? 1,500 आले असतील. 1,500. संतोष बांगर एकदम खुश असेल. 1,500 दिले. संतोष बांगर शिवसेना आणि भाजपाच्या लोकांनी 2014ला याच नरेंद्र मोदी आणि तुमच्या शिवसेनेनं प्रत्येक गरीबाच्या खात्यावर 15 लाख रुपये देण्याचा वादा केला होता की नाही? 15 लाखाचा वादा केला आणि तोंडाला 1500 रुपयाचे पानं पुसले. तुमचा वादा कितीचा आहे? तुमचा वादा 15 लाख रुपयाचा. माझ्यासारख्या माणसाला वाटलं माझ्या घरात 5 माणसं आहे, 15 लाख गुणुले 5. मी म्हणलं झालो बाबा मी पण करोडपती. सगळ्या या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या लोकांना, गोरगरीब लोकांनी मतदान दिलं त्याचं कारण त्या 15 लाखाच्या खोट्या वचनामध्ये आहे. 15 लाख रुपयाचं वचन देता आणि 1500 रुपयाची पानं पुसता लोकांच्या तोंडाला. सर्वसामान्य गरीब माणूस कदाचित त्याला बळी पडेल, पण ज्यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केलाय त्यांनी काही धोत्रावर इन केलेली नाही. आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या योजना तुम्हाला फसव्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच का? मी कळमनुरीमध्ये येण्याच्या अगोदर पाहिलं सगळे ढाबे बुक आणि हर ढाब्यावर यांची गाडी दिसल्या मला. 2-4 गाड्या. बकरे कापायला चालू आहेत, कोंबडे कापायला चालू आहेत. त्यांना माहिती आहे की गडबड सुरू झालेली आहे. मी वकील असल्यामुळे माझ्याकडे एका चोराची केस आली. माझ्या एका आशिलाने 10 किलो सोनं चोरलंय. एवढं भयंकर. ज्या घरातून ते सोनं चोरलं ते घर मी बघितलं टोलेजंग राजवाडा. त्या राजवाड्याच्या बाहेर 3-4 मोठे मोठे कुत्रे. मी त्या चोराला एवढंच विचारलं, एवढं मोठं घर तू चोरलं, त्या घरामध्ये चोरी करताना हे कुत्रे भुकले नाही का म्हणलं. त्या चोरानं हळूच माझ्या कानात सांगितलं की आम्ही चोरी करायला जाताना खिशात मटण घेऊन जातो म्हणे. हे कुत्र मालकाचं असतं म्हणे, पण मटण दिलं की रातोरात चोराचं होतं म्हणे. मला त्या दिवशी एक माहिती भेटली बाबा की मटण देऊन कुत्र्याचे तोंड बंद केले जातात, माणसाचे नाही. कोणाला मटण खायचंय बाबा? शिवसेनेचं खायचंय काय? बघा
एखादा पीस. अरे हे निवडणुकीच्या काळामध्ये चिकन मटण बकरे, अरे हे मटण देऊन तुमचे तोंड बंद करण्याचं अभियान आहे. एका साध्या चोरानं मला सांगितलं की मटण देऊन कुत्र्याची तोंड बंद केली जातात. या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना माझं सांगणार की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या या देशातल्या सामान्य माणसांना तुम्ही मटण देऊन त्यांची तोंड बंद करू शकत नाहीत. ही वंचित बहुजन आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. आमची तोंड तुम्ही बंद करू शकत नाहीत. तुम्ही विचारा ना, एकनाथ शिंदेंना विचारा, या इथं बसलेल्या कुठल्याही जातीचा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, बीपीए, बीसीए, एमबीए, इंजिनिअरिंग, डीएड, बीएड, एएनएम, जेएनएम केलेले मुलं मुली आहेत की नाही? शिकलेले मुलं मुली आहेत काही? हातवारी करा. डिग्र्या घेतलेले सगळे बेकार बेरोजगार आहे डिग्र्यावाले. लाजा वाटू द्या तुम्हाला, हातावरी करा, लाजू नका. बघू द्या सगळ्यांना, हे डिग्री होल्डर आहेत. संतोष बांगर, संतोष टारपे, हातावरी करा, बघा त्यांना, बघू द्या. हे डिग्र्यावाले आहेत. महाराष्ट्रामध्ये लाखो डिग्रीवाले आहेत. एका सुद्धा, मग तो मराठा असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल, अनुसूचित जातीतला असेल, कोणत्याही शिकलेल्या मुलाला मुलीला तुम्ही नोकरी दिली नाही. कुठलीही महाराष्ट्रातली बँक इथल्या गोरगरिबाला कर्ज द्यायला तयार नाही. गरीब माणसाला म्हणतात 7-12 घेऊन या. अरे बाप, त्याला राहायला घर नाही, त्याला जगायचं कसं त्याचं कोड पडले. बँकवाले काय म्हणतात 7-12 आणा. आमचे माणसं पळतात 7-12 आणायला. 7-12 नाही भेटला तर म्हणतात सरकारी पगार पत्रक घेऊन या. किती बँका तुम्हाला खिटे मारायला लावतात. आणि हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संतोष बांगर यांचे लाडके मुख्यमंत्री, यांनी योजना काय आणली माहितीये? शिकलेल्या पोराला नोकरी देतो नाही. ते गोकुळ अष्टमीला ते गोविंद असतात ना, ते मटकी फोडायला जातात, त्याची टोळी बनवा म्हणे, मी त्यांना नोकरी देतो. नोकरी कुणाला? गोविंदाला. आणि हे बीए, बीकॉम, मास्टर डिग्री कोर्सेस केलेले, एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करून आपलं केस तोडायची पाळी आली पोरांवर. त्यांना सरकारी नोकरी नाही. या एकनाथ शिंदेने 34 योजना काढली. 75 वर्ष पूर्ण झालेल्या म्हाताऱ्यांना बस सेवा मोफत. कुठं फिरता बस नाही म्हाताऱ्यांनो? तुम्ही हाय का म्हातारं फिरू शकते का 75 वर्षाचं बसनं? योजना बघा सरकारच्या. दुसरी पुढची योजना, 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत. हाय का बाबा? इथं एखादं ते घेऊन बांगर साहेबाच्या ऑफिसला सोडतो नेऊन मी, विमानात फिरून आण म्हणून म्हाताऱ्याला. हाय का? 95 ही तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्याची योजना. 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत. तुम्हाला जर थोडी लाज असेल ना, तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विमान प्रवास मोफत करा, ही योजना बनवा. शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना बस प्रवास मोफत करा. मराय टेकलेल्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला कुठं फिरवतो विमानात त्याला? म्हणजे सांगायचं तात्पर्य की इथं आपण 2-4 हजार लोक उभे आहे. एवढ्या माणसात एक 95 वर्षाचा माणूस नाही. म्हणजे जे कुणीच विमानात बसू शकत नाही त्याला विमान प्रवास मोफत. आणि ज्याला विमानात बसायची इच्छा आहे, गरज आहे, त्याला विमानाचं तोंड सुद्धा दाखवणार असल्या योजना हे सरकार. या सरकारांच्या माध्यमातून सगळ्या खोट्या आणि फसव्या योजना आणि वरून यांचं राजकारण, या राजकारणाच्या बाबतीमध्ये इथं जमलेले आम्ही खास करून मुस्लिम बांधवांना विनंती करेल. मुस्लिम बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये 2 पिसाळलेले माणसं फिरत आहेत. एक आहे त्या नारायण राणेचं पोरग 2 फुटाचं नितेश राणे. आणि ते नितेश राणे भाषण करत की मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारतो. म्हणतं की नाही? म्हणतं.
आणि बरेच लोक माकडासारखं ऐकत बसतात। त्या नितेश राणेच्या बापाला, नारायण राणेला चिंदी चोर घोषित करणारे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर। आणि नारायण राणेला जेवण करता करता पोलिसांनी उचललं होतं। कोणी कोणी बघितलं हातोरी करा, उचललं होतं की नाही? मंत्री पोलीस आहे बाबा। दुसरा आहे रामगिरी महाराज। मी मुसलमानांना विनंती करेल की ज्या रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांचा प्रचंड भयानक अपमान केला, त्या रामगिरी महाराजाचा सत्कार करायला एकनाथ शिंदे जातात। याची काहीतरी लाज लज्जा शरम मुस्लिम बांधवांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देवावर धर्मावर कुठल्याही धर्माची टीका नाही झाली पाहिजे, यासाठी मोहम्मद पैगंबराच्या नावानं बिल आणण्यासाठी संघर्ष करणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे। मी मस्के पाटील साहेब आपल्याला विनंती करतो की नारायण राणेला खाता खाता उचललं होतं, तुम्ही आमदार बनल्यानंतर नितेश राणेला धोता धोता उचला। उचलता का सांगा लोकांना? तुम्ही आमदार झाले की नितेश राणेला, मुस्लिम बांधव आहेत का इथं? मी तमाम मुसलमान बांधवांना विनंती करेल की तुम्ही मस्के पाटील साहेबांचं गॅस सिलेंडरचं बटन दाबलं, नितेश राणेला दुसऱ्याच दिवशी जेलात डांबण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल। कुठल्याही धर्मावर कुठल्याही आस्थेवर अशा प्रकारे भयानक पद्धतीनं बोलणारे, मी फार महत्वाचा विषय सांगून थांबणार आहे। इथं काही लोकांना उद्धव ठाकरेची एक प्रकारची काय म्हणतात त्यांना, बऱ्याच लोकांना माहिती असं एक अनेक लोकांना पुळका आलाय, पुळका पुळका। अरे 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 बाळासाहेब ठाकरेंनी यांना हे केलं ते केलं, गद्दार झाले म्हणतात की नाही म्हणतात? मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी काही लोक बाळासाहेब ठाकरेच्या मुलामध्ये, बाळासाहेब ठाकरेचा मुलगा उद्धव ठाकरे संविधान वाचवणार, काय म्हणतात लोक? उद्धव ठाकरे संविधान वाचवणार। आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू तो म्हणे संविधानाला जरा खराब करायचं काम करतायत, करतात की नाही प्रचार? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, शर्मा वाटल्या पाहिजे तुम्हाला। बाळासाहेब ठाकरे असतील की शिवसेना असेल की RSS असेल, या सगळ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघा। आजही त्यांना बाबरी मस्जिद सारखी मस्जिद पाडल्याचा त्यांना कुठलाही गिल्ट वाटत नाही, त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये लाज वाटत नाही। ते अभिमानानं आजही सांगण्याचा प्रयत्न करतात ही अत्यंत भयानक गोष्ट आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या तमाम लोकांना विनंती करेल, या महाराष्ट्रात जात आणि धर्माच्या नावाखाली कुठं मुसलमानांना कापलं गेलं, कुठं या महाराष्ट्रातल्या दीन दलित पोरांच्या हत्या केल्या गेल्या। तुमच्या बाजूला नांदेड आहे, ज्या नांदेडमध्ये अक्षय भालेराव नावाच्या बौद्ध मुलाचा तिथल्या जातीवादी माणसानं खून केला, आणि त्या खुन्याला संरक्षण देणारा माणूस सुद्धा एकनाथ शिंदेच्या पदाचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, भंडारकर। तो आता दक्षिण नांदेड मध्ये उभा आहे। या प्रकरणाचा वकील म्हणून मी पहिल्याच हेरिंगला गेलेलो आहे। मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय, महाराष्ट्रातल्या बौद्ध पोरांचे खून पाडायचे आणि त्या खुनी पोरांना संरक्षण देण्याचं काम एकनाथराव शिंदे तुमची शिवसेना जर करत असेल तर वंचित बहुजन आघाडीचं एक एक मत तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार। अहो त्या भोंडारकरला आम्ही आरोपी बनवले, तुम्ही त्याला जिल्हाध्यक्ष बनवता। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष आज दक्षिण नांदेडचा त्यांचा उमेदवार आहे। 9च्या 9 आरोपी भोंडारकर आहेत। अक्षय भालेरावचा आपल्या तरुण पोराची हत्या करणारे 9च्या 9 आरोपी भोंडारकर।
एकनाथ शिंदेचा जिल्हा अध्यक्ष कोण? तोच बोंडारकर. आणि त्याच बोंडारकरला तुम्ही तुमच्या पोरांना पाडणाऱ्यांना तिकीट देता. मी सगळ्यांना विनंती करतोय, आपल्या मुर्दे काढल्यानंतर कोणता नरेंद्र मोदी, कोणता देवेंद्र फडणवीस तुमचे डोळे पुसायला येत नाही. आपल्या पोरांची खून केल्यानंतर कोणता शरद पवार, कोणता राहुल गांधी आपले डोळे पुसायला येत नाही. आपले डोळे पुसायला एकच नेता येतो, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे फक्त निवडणूक समजू नका की सगळी माणसं तुमच्या दरवाज्यात येऊन उभी असतील, कदाचित तुमच्या पाया पडतील. पण माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला, जर तुम्हाला मतदानाचा अधिकार नसता तर हे जातीवादी लोक तुमच्या दरवाज्यात येऊन तुमच्या पाया पडले असते का? हे सगळे रती महारथी ज्यांना माज आलाय ना, माज, सत्तेचा, संपत्तीचा, पैशाचा, आमदारकीचा, खासदारकीचा ज्यांना माज आहे, त्या सगळ्यांचा माज गुडघ्यावर आणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. एक दिवसासाठी का असना बाबासाहेबांनी तुम्हाला भिकारी बनवलं, एवढं लक्षात घ्या. तुम्ही भिकारी आहे सगळे. त्यामुळे काही लोक म्हणतील नाही 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 साहेब आले, आमदार साहेबाचा माणूस आला, नाही तर मी काही जाणार नव्हतो. अरे सगळे तुमच्या दरवाजात उभे आहेत. इथं बसलेले अनेक वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत. सगळ्यांना मला सांगायचंय, म्हाताऱ्या बायांनो, एखादी मुंगी सुद्धा मरण्याच्या अगोदर कडकडून चावून मरते. कशी मरते? इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्यांना मला सांगायचंय, मरायच्या आधी एखाद्याला कडकडून चावून मरा. मी आहे वकील, मी सोडवतो तुम्हाला, त्याची नका काळजी करू. आता चावून मारा म्हणजे त्यांना नका चावू. सिलेंडरचं बटन दाबलं की पटापट मुर्दे पडतात. काय शिवाय आता भाषण भांडतात बघा, कुत्र्याचे भांडले का? काही काही कुत्रे ढोंगणात शिपूट घालून भुकतात बघा भांडणं लागल्यास. मी बरेच दिवस त्याचा विचार केला, ही काय प्रकार आहे बाबा. म्हटलंय भांडणं झाल्यास भुकायचं लागलं, शेपूट ढोंगणात. फार विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे ढोंगणात शेपूट घातलेलं कुत्र पुढच्या कुत्र्याला एवढंच सांगतं की मला काही भांडायचं नाही, मी टाइमपास म्हणून भुकायलो. खरंय की खोटं आहे? मायला 5 वर्ष भाषण करतील फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेबांचं संविधान, फुल्यांनी हे केलं, बाबासाहेबांना ते केलं. की माकड शेंडान खांद्यावर झेंडा घेऊन शिवसेनेचा हाय की नाही? असे सगळे कुचर हरभरे. साधा सुद्धा नाही हरभरा. हरभऱ्यातला एक प्रकार आहे, शिजला तर शिजत नाही, भाजला तर भाजत नाही, भरडला तर भरडत नाही, साला पेरला तर उगवत नाही. कामाना धामाचा हरभरा, त्याला म्हणतात कुचर. असा कुचर हरभऱ्यांचा टोळका 5 वर्ष फुले शाहू आंबेडकरांची भाषण करतो आणि निवडणुका आल्या की एखाद्याची दारू, मटण आणि 10-5 रुपयाचं पाकिट भेटलं की उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा झेंडा ज्यांना खांद्यावर घेतला असेल त्यांना सुद्धा जमिनीत गाडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात उभे आहेत. मी अधिकच आपल्याला जास्त बोलू इच्छित नाही, पण मी जे बोलतोय ते तुम्हाला मान्य असेल तर एकदा हातवरी करून सांगा जरा. दोन्ही हात, जे हात नाही वर करते माणूस बघा बांगर बिंगरचा आहे का बाजूलाच, लगेच आपल्याकडे तपासणी होते का टारपेचा माणूस आहे, दिसतंय लगेच ते आपल्याला. दोन्ही हात वर करा, खाली करू नका, नाही तर बाबा रामदेवला बोलवावं लागेल मला. दोन्ही हात वर करून मस्के पाटील साहेब उभे राहा आणि शपथ घ्या, हाताची मुठ्ठी आवडा, वज्रमुठ करा. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. हात खाली करू नका. मस्के पाटलांना वचन द्या, आता 5 दिवस सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार ओळखीचे हॉटेलवाले प्रत्येकाला
गॅस सिलेंडरचं बटन दाबण्याची तुम्ही विनंती करणार का? प्रत्येक माणसानं 10-10, 20-20 लोकांचे जरा डोके खायला चालू करा. आपले मस्के पाटील साहेब तुम्हाला आमदार झालेले दिसतील, एवढंच वचन मला तुमच्याकडून पाहिजे. 20 तारखेला सर्वजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना एक आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्याल, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, खुदाहाफिज. धन्यवाद दादा. अतिशय मोलाचं आणि उत्साहाचं मार्गदर्शन.